नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे संभाजीराजेंच्या फेसबुक पोस्टबद्दलची. कारण त्यांनी मराठा बांधवांना एक आवाहन केलेलं आहे. त्यांनी असं या पोस्टमध्ये म्हटलंय, शिवराज्याभिषेक घरातच साजरा करा. रायगडावर त्यासाठी न येण्याचं आवाहन त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केलंय. कोरोना संकटामुळे शिवभक्तांनी रायगडावर येऊ नये. शिवाजी महाराज मनामनात आहेत. शिवराज्याभिषेक त्यामुळे घराघरात साजरा करा, अशा आशयाची ही पोस्ट आहे. यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा घरातच साजरा करावा असं आवाहन त्यांनी शिवभक्तांना केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की तुम्हा सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाणार आहे, असं देखील त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला हे आवाहन केलेलं आहे. अधिक अपडेट घेऊयात. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहेत. संदीप, काय या पोस्टबद्दल अधिक विस्तारानं सांगता येईल? कशा पद्धतीनं त्यांनी हे आवाहन केलं, आणखीन त्यात काय म्हणण्यात आलंय? रेणुका, एकतर दरवर्षी 6 जून हा दिवस महाराष्ट्रातले सगळे शिवभक्त या दिवसाची वाट बघत असतात. कारण आपल्याला माहिती आहे, राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीच मेघडंबरी बसवली शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आणि त्यानंतर शिवराज्याभिषेक जो आहे तो किल्ले रायगडावर दरवर्षी सुरू केला. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी आतापर्यंत बऱ्याच वेळा ते कव्हरेज केलेलं आहे रायगडावरचं. आणि दरवर्षी लाखोंच्या संख्येनं महाराष्ट्रातूनच नाही रेणुका, तर राज्याच्या बाहेरून देखील शिवभक्त मोठ्या संख्येने येत असतात. पण कोरोनाच्या सलग दुसऱ्या वर्षी जो राज्याभिषेक दिन आहे, शिवराज्याभिषेक जो दिन आहे, तो अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा होतोय. त्यामुळंच संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना आवाहन केलेलं आहे की फक्त 20 भक्तांना वर जायची परवानगी प्रशासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही गर्दी करू नका. कदाचित कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, या भागामधून मोठ्या संख्येनं शिवसैनिक येण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच एक फेसबुक पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिली आहे. आणि गेल्या वर्षी देखील त्यांनी आवाहन केलं होतं की शिवभक्तांना की तुम्ही गडावर येऊ नका. आणि त्याप्रमाणे गेल्या वर्षी गडावर बऱ्यापैकी शिवभक्त आले नव्हते, गर्दी झाली नव्हती. साध्या पद्धतीनं पण उत्साहात असा शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला होता गेल्या वर्षी रेणुका. पण यंदाचा शिवराज्याभिषेक दिन हा वेगळा आहे. कारण आपल्याला माहीत आहे, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालेलं आहे. आणि त्या आरक्षणाच्या बद्दल संभाजीराजेंनी ज्यावेळा सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या, मग विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री शरद पवार आणि नंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जो शेवटचा इशारा दिला, निर्वाणीचा इशारा म्हणता येईल त्याला, राज्य सरकारला, की 6 जूनला रायगडावरून मी जी असेल ती घोषणा करेन. आणि आत्ता देखील जी फेसबुक पोस्ट संभाजीराजेंनी लिहिलेली आहे त्यामध्ये राजसदरेवरून मी जो संदेश द्यायचा आहे तुम्हाला, तो तुम्हाला नक्कीच तिथून देईल असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आता जो 3 दिवसापूर्वी आपल्याला माहिती आहे EWS आरक्षण तर जाहीर केलं राज्य सरकारनं. पण इतर ज्या मागण्या होत्या, मग सारथीबाबतची मागणी असेल, हॉस्टेल्सबाबतची मागणी असेल, अशा ज्या संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या अजूनही राज्य सरकारकडून मान्य झालेल्या नाहीत. आणि त्यामुळे 6 जूनला शिवराज्याभिषेक दिना दिवशी संभाजीराजे छत्रपती नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. कारण कोरोनाचं संकट आहे, आपल्याला माहिती आहे, मोर्चे काढू शकत नाही, आंदोलनं करू शकत नाही. त्यामुळे संभाजीराजे नेमकी काय घोषणा करतात याकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहेच. पण साधारणतः 5 जूनला संध्याकाळी संभाजीराजे छत्रपती हे मोजक्या कार्यकर्त्यांसह किल्ले रायगडावर दाखल होणार असण्याची रेणुका आपल्याला माहिती मिळते. आणि त्यानंतर सकाळी 6 वाजता जे विधिवत दरवर्षीप्रमाणे राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घातला जातो त्याप्रमाणे सगळं केलं जाईल. आणि साधारणतः 9-9:30च्या दरम्यान सकाळी संभाजीराजे छत्रपती जे राज्यसभेचे खासदार आहेत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या घराण्यातले वंशज आहेत, ते कदाचित 9-9:30च्या दरम्यान मोठी घोषणा किल्ले रायगडावरून करण्याची शक्यता आहे. संदीप, पण आपण बघतोय हे फेसबुक पोस्टवरून त्यांनी आवाहन तर केलेलं आहे आणि हा संदेश तर त्यांनी दिलेला आहे. पण जशा पद्धतीनं अनेक मतमतांतर देखील याबद्दल असू शकतात, त्यांची पोस्ट सगळ्यांनाच पटेल किंवा त्याच्याबद्दल देखील आता मतं किंवा प्रतिक्रिया व्यक्त व्हायला सुरुवात होत असेल? नाही, कसं आहे रेणुका, एकतर शिवजयंती जी असते ती गावागावांमध्ये साजरी केली जाते. पण शिवराज्याभिषेक दिना दिवशी किल्ले रायगडाला अतिशय महत्त्व आहे, मोठं महत्त्व आहे, ऐतिहासिक महत्त्व आहे. आणि जर परिस्थिती पाहिली आपण तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कडकडीत असा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील कडकडीत लॉकडाऊन आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये काही प्रमाणामध्ये निर्बंध शिथिल केले आहेत, पुण्यात निर्बंध शिथिल केले आहेत, रायगड जिल्ह्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे जे आपल्याला माहिती आहे की ई-पासची गरज आहे, RT-PCR कंपल्सरी करण्यात आलेला आहे, जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. त्यामुळे कदाचित शिवभक्त येण्याचा प्रयत्न करणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते. पण संभाजीराजे छत्रपती यांचं आवाहन नक्कीच शिवभक्त मान्य करतील. आणि संभाजीराजेंनी देखील तेच आवाहन केलं आहे की तुम्ही हे माझं आवाहन जे आहे ते मान्य करा, मोठ्या संख्येनं रायगडावर येऊ नका, ही वेळ नाही आहे. आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून मी किल्ले रायगडावर जातोय आणि तिथं शिवराज्याभिषेक दिन साजरा करतोय. त्यामुळे शिवभक्तांनी देखील ही गोष्ट राजेंची मानलीच पाहिजे असं म्हणता येईल. कारण कोरोनाचं संकट पुन्हा वाढता कामा नये आणि ई-पास, RT-PCR, चेकपोस्ट पोलिसांचे संदीप, तिकडे त्यांनी न येण्याचं आवाहन केलं, हा वेगळा
मुद्दा, पण भूमिका स्पष्ट करण्याच्या मुद्द्यावर काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊच, पण धनंजय जाधव जे छावा संघटनेचे नेते आहेत त्यांच्याशी आता आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. धनंजय जाधव, आपली काय प्रतिक्रिया आहे? संभाजीराजेंनी फेसबुक पोस्टद्वारे हे आवाहन केलंय. शासनानं 20 जणांची परवानगी दिली कारणाने छत्रपती संभाजी महाराजांची पोस्ट टाकलेली आहे की कोविडची परिस्थिती आहे, खाली पातळच्या लोकांनी एक वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि मग ही परवानगीच्या अनुषंगाने घरावर जायला किती लोकांना परवानगी, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने त्यांनी व्यक्तिगत ती भूमिका मांडलेली आहे. आदर आहे छत्रपती संभाजी महाराजांचा, परंतु संभाजी महाराजांनी मराठा क्रांती मोर्चाने मुंबईमधनं एक हाक दिली होती की आमचे जे प्रश्न आहेत, जे वेगळ्या 5 मागण्या सांगितल्या होत्या, त्याच्या बाबतीमध्ये सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्या अनुषंगाने आजवर आम्हाला काही निर्णय झालेले दिसत नाहीये. महाराष्ट्रभरातले मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जे आहेत ते रायगडला जाण्याच्या बाबतीमध्ये ठाम आहेत. त्या अनुषंगाने आज आमची बैठक होईल. झूम कॉलवरती ती बैठक असेल किंवा इतर माध्यमातून सगळ्या आमची चर्चा होतील आणि आम्ही जाऊ. परंतु आता या कॉलच्या माध्यमातून मी शासनाला तूर्त तरी एक सांगतोय की आमचे जे प्रश्न आहेत, संभाजी महाराजांनी मुंबईच्या बैठकीनं जे 5 प्रश्न मांडले ते तुम्ही तात्काळ सोडवा, अन्यथा मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रातले समन्वयक हे रायगडकडे गोपनीय मार्ग असेल, गनिमी कावा असेल, मिळेल त्या साधनांनी रायगडपर्यंत पोहोचेल. कारण की आमचे प्रश्न आम्हाला महत्वाचे आहेत. आणि त्याचबरोबर दुसरी एक भूमिका, शिवाजी महाराजांच्या नावाने जर महाराष्ट्र शासन राज्य करतं तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 20 जणांची परवानगी आणि एका ठिकाणी निवडणुका होतात आणि निवडणुकांना हजारो शेकडो लोकांची परवानगी मिळते. पण राज्याभिषेकाच्या बाबतीमधला हा भेदभाव आम्हाला शिवभक्तांना आणि मराठ्यांना मान्य नाही. एक तर जास्त लोकांना परवानगी द्या किंवा आमचे प्रश्न सोडवा, ही मी तुमच्या माध्यमातून छावा संघटना आणि धनंजय यांची ही तुमची भूमिका तुम्ही मांडलेली आहे. धन्यवाद, तुम्ही ही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल. यानंतर मराठा मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर आता आपल्या सोबत आहेत. करण गायकर, छावा संघटनेची भूमिका आता आपण ऐकली, पण तुमची काय भूमिका असणार आहे? तुमची काय प्रतिक्रिया आहे संभाजीराजेंनी केलेल्या या फेसबुक पोस्ट मधून केलेल्या आवाहनाबद्दल? राजेंनी निश्चित मराठा समाजाची काळजी घेतलेली आहे. छत्रपती हे कायम जनतेची काळजी करतात आणि त्याचं पुन्हा एकदा एक उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे की महाराजांनी सर्व समाजाला सांगितलं तुम्ही घरी थांबा, मी रायगडावरून माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. पण आम्हाला दुसरीकडे जाऊन जे आता धनंजय आमचे सहकारी बोलले की राज्य सरकारला निवडणुका असताना कोरोना दिसत नाही, त्या ठिकाणी जमावबंदी दिसत नाही आणि दुसरीकडे ज्यावेळेस मराठा समाज फक्त आंदोलनाची भूमिका ज्यावेळेस स्वीकारतो त्यावेळेस कोविडचं कारण सांगितलं जातं, जमावबंदीचं कारण सांगितलं जातं. आम्हाला आता या गोष्टी ऐकून घेण्यात कुठलाही रस राहिलेला नाही. राज्य सरकारला छत्रपतींनी अल्टिमेट दिलेला आहे 6 जून पर्यंत राज्य सरकारने दिलेल्या 5 मागण्यांवर जर गांभीर्यपूर्वक विचार करून जर त्या मागण्या सोडवल्या नाही तर राजे जी भूमिका 6 तारखेला घेतील त्या भूमिकेच्या अनुसरून मराठा समाज ताकदीने आंदोलन करेल. आता या परिस्थितीचा फायदा राज्य सरकारने घेऊ नये. स्वार्थ साधण्याची ही वेळ नाहीये राज्य सरकारची, केंद्र सरकारची. सगळे पक्ष राजकारण करताय फक्त आमच्या या विषयावर आणि म्हणून छत्रपतींनी काळजीपोटी जरी बोलला असेल तरी आम्ही रायगडावर जाणार, आम्ही रायगड फूट करणार. महाराज काय भूमिका घेताय ही भूमिका आम्ही आमच्या डोळ्याने ऐकून त्या ठिकाणाहून आम्ही आंदोलनात सुरुवात करणार आहोत. करणजी, पण आता जसं आता संभाजीराजेंनी या फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून म्हटलंय की एकीकडे कोरोना नियम आहेत किंवा गर्दी करू नका असे देखील नियम आहेत, त्या दरम्यान तुम्हाला असं वाटतं हे थोडं जिकिरीचं ठरू शकेल? नाही, जिकिरीचं जरी ठरेल मॅडम, पण आम्ही सांगितलंय आम्ही स्वतः काळजी घेणार आहोत. महाराजांना काळजी आहे पण राज्य सरकारला काळजी नाही ना आमची. छत्रपतींना मराठा समाजाची काळजी आहे पण राज्य सरकारला आमची काळजी आहे का नाही? का राज्य सरकार चाल ढकल करतंय? एकीकडे अशोक चव्हाणांनी सांगितलं एका आठवड्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतो जॉईनिंगचे, अजून चकार शब्द बोलायला अशोक चव्हाण तयार नाही. अजित पवारांनी अजून सारखीच्या संदर्भात निर्णय घेतलेला नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संदर्भात फक्त बैठका घेतात आणि या बैठकांचे गरज मराठा समाजाला नाही. मराठा समाजाला आता निर्णायक भूमिका पाहिजे. तुम्ही मराठा समाजासाठी काय करणार आहात ही भूमिका त्यांनी केली पाहिजे. हे राजे आहेत, त्यांना जनतेची काळजी आहे. त्यांनी जी भूमिका घेतली आम्ही त्यांच्या भूमिकेच्या विरोधात कधी जाऊ शकत नाही, परंतु याचा फायदा राज्य सरकारने उठू नये. अजून 2 दिवस राज्य सरकारकडे आहेत. राज्य सरकारने जर सकारात्मक असे निर्णय नाही घेतले तर मग मात्र मराठा समाज महाराज सांगतील ते आंदोलन जोरदारपणे या महाराष्ट्रात करेल. आणि रायगडावर जी बंदी घातली, अहो लाज वाटली पाहिजे. ज्या स्वराज्यामध्ये आपण राहतो, ज्या छत्रपतींनी हा करणजी, म्हणजे थोडक्यात धनंजयजी यांनी आता जसं म्हटलं होतं की तुमच्या जी मीटिंग होणार आहे सगळ्या संघटनांची मिळून त्याद्वारे कदाचित तुम्ही राज्य सरकारला आज हे अल्टिमेटम देण्याचा प्रयत्न करणार आहात का की 2 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा आम्ही रायगडावर कसंही करून जाण्याचा प्रयत्न करणार आहोत?
आता थोड्याच वेळात आमची व्हीसीद्वारे बैठक पण होईल. सगळ्या समन्वयकांचं एक मत करून आम्ही राज्य सरकारला अल्टिमेट देणार आहोत आणि राज्य सरकारने महाराजांनी त्यांना असं पत्र महाराजांनी समाजाला लिहिलं म्हणून राज्य सरकारने गाफील राहू नये. हे मराठी आहेत, गनिमी कावा हा मराठ्यांच्या रक्तात भिनलेला आहे. त्यामुळं राज्य सरकारने पत्रावर गाफील राहू नये. लक्षात घ्या, आम्ही आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार. आता आम्हाला कोरोना, तुम्हाला असं वाटतं की म्हणजे तुम्ही एकीकडे अल्टिमेटम देताय, तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहेत, पण इतका जटिल प्रश्न आहे असं वाटतं की 2 दिवसात त्याचं उत्तर मिळू शकेल? जटिल प्रश्न 2 दिवस नाही, आम्ही यांना अनेक दिवसांपासून 2 वर्षापासून हे 5 प्रश्न सांगितले. याला 2 वर्ष झालेली आहेत. 2 वर्षात जर सरकार सोडू शकत नसेल तर यांना त्या खुर्चीवर बसण्याचा सुद्धा अधिकार नाही. तुम्हाला सांगतो, अरे इतर गोष्टी जेव्हा मागितल्या तेव्हा तात्काळ मिळतात, यांच्या सोयीच्या गोष्टी लगेच होतात. फक्त मराठा समाजाचे विषय सोडवायचे असले की यांना वेळ लागतो. अहो आज तुम्ही बघा ना, त्या हकेन सारख्या माणसाला यांनी आज त्या आयोगावर घेतलं. आणि ज्या माणसाचा मराठा समाजाला पहिल्यापासून विरोध आहे, ज्याला स्वप्न सुद्धा मराठा आरक्षणात समाजाला मिळू नये असं पडतं, अशा माणसाला राज्य सरकारच्या वतीनं मागासवर्गीय आयोगावर घेतलं जातं. ही कुठली पद्धत आहे? असे अनेक मुद्दे आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही सरकारला तुमची भूमिका आता स्पष्ट करणार आहात. आज जसं धनंजय जाधव म्हणाले आणि करण गायकर सांगतायत त्यानुसार आज होणाऱ्या या मीटिंग नंतर राज्य सरकारला ते अल्टिमेटम देण्याचा प्रयत्न करणारच आहेत. हे 2 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्या दरम्यान जर आमच्या मागण्यांवर विचार झाला नाही तर आम्ही कसंही करून रायगडावर या कार्यक्रमासाठी जाणार असल्याचं देखील आता त्यांनी स्पष्ट केलं. बघूयात आजच्या मीटिंगमध्ये या संदर्भात काय भूमिका घेतली जाते. धन्यवाद धनंजय जाधव आणि धन्यवाद करण गायकर देखील. पुढची बातमी आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाची, कारण मान्सूनची बातमी आहे. कारण मान्सून केरळमध्ये दाखल झालाय. मान्सूनचं लवकरच आता महाराष्ट्रातही आगमन होणार आहे. महाराष्ट्रात 106% पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळतोय. आताच्या क्षणाची महत्वाची बातमी, महाराष्ट्राला मान्सूनची प्रतीक्षा आहेच आणि त्या दृष्टीनं एक खूप चांगली बातमी की 106% पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि मान्सून केरळमध्ये दाखल झालाय. पावसानं वर्दी दिलेली आहे. अधिक माहिती घेणार आहोत या संदर्भात आपण आमच्या प्रतिनिधींकडून देखील, आणि सुस्मिता बदाणे देखील आता आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, आपण बघतोय की खऱ्या अर्थानं एक चांगली बातमी, अनेक दिवसांनी पावसाचं आगमन होतंय. काय अपडेट्स मिळत आहेत? हवामान विभागानं आणखीन काय माहिती दिली आहे? खरं तर आपल्याला माहिती आहे की याच चक्रीवादळ जे बंगालच्या उपसागरामध्ये आलं होतं त्यानंतर मान्सूनला अधिक गती मिळालेली आहे. नैऋत्य मोसमी वारे हे केरळामध्ये साधारणपणे 31 तारखेला म्हणजे मेच्या 31 तारखेला येतील असं म्हणण्यात येत होतं, परंतु साधारण 3 दिवस हा उशीर झालेला आहे. 21 तारखेला मान्सून हा अंदमानात दाखल झालेला होता आणि त्यानंतर तो केरळात दाखल झालाय. आज जेव्हा हा केरळात मान्सून दाखल झालेला आहे तेव्हा जे हवामान विभागाने वृत्तांकन केलेलं आहे, जे काही अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्यानुसार असं म्हणण्यात येते की महाराष्ट्रासाठी हा पाऊस सर्वसाधारण असणार आहे, समाधानकारक पद्धतीचा पाऊस राज्यभर असणार आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला यापूर्वी सुद्धा आपल्याला माहिती आहे की 1 जूनच्या आसपास केरळामध्ये मान्सून दाखल होत असतो, परंतु 3 तारखेला हा जर मान्सून महाराष्ट्राच्या म्हणजे केरळामध्ये आलेला असेल तर महाराष्ट्रामध्ये किंवा कोकण किनारपट्टीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा याचं आगमन होईल. ते साधारण 15 तारखेच्या आसपास मान्सून हा महाराष्ट्रात दाखल होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा मान्सून खरंच फार महत्त्वाचा आहे. कारण तोक्ते चक्रीवादळानंतर, याच चक्रीवादळानंतर अनेकांना चिंता होती की यंदाचा पावसाळा नेमका कसा असेल, तर ती चिंता काही अंशी कमी झालेली आहे. आणि या वर्षापासून हवामान विभागाने सुद्धा जे काही राज्यातील वेगवेगळे भाग आहेत त्या भागांनुसार प्रत्येक शेतकऱ्याला उत्तम पद्धतीने माहिती मिळावी म्हणून एक नवीन प्रणाली आणायचं नियोजित केलेलं आहे आणि त्यानुसार दर महिन्याच्या महिन्याला आता फोरकास्टिंग केलं जाणार आहे. आणि या महिन्याच्या ज्या फोरकास्टिंगमध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की राज्यामध्ये सर्वसाधारण हा जो पाऊस आहे हा समाधानकारक असणार आहे. सध्या मान्सून हा अंदमान, श्रीलंका अशा अनेक भागांमध्ये पोहोचलेला आहे, केरळामध्ये पोहोचलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आणि भारताचा विचार केला तर 106% पर्यंत मान्सून हा सगळीकडे असणार आहे. आणि खरं तर खूप महत्त्वाची आणि चांगली बाब किंवा एक चांगली बातमी आपण म्हणू शकतो सगळ्यांसाठी असणार आहे. निश्चितच धन्यवाद सुस्मिता या माहितीबद्दल. आपण बघतोय त्यामुळे एक आनंदाची बातमी सगळ्यांसाठीच आणि ती म्हणजे मान्सूनचं आगमन झालंय केरळमध्ये आणि आता महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होतोय याची सगळ्यांनाच प्रतीक्षा असणार आहे. बळीराजा डोळे लावून बसलेला आहे या मान्सूनकडे आणि साधारण 15 जूनच्या आसपास महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल अशी माहिती सध्या कळते आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी, मान्सून केरळमध्ये दाखल झालाय. मान्सूननं वर्दी दिलेली आहे की आता लवकरच मी
पुढे देखील येणार आणि त्यासाठी ही सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी. अंदमान बेटांवर 21 मेला आगमन झालं होतं आणि त्यानंतर या चक्रीवादळाचा परिणाम यावर होतो का असा देखील प्रश्न उपस्थित झालेला होता. गुरुवारी मान्सूननं श्रीलंकेसह मालदीव असेल आणि त्या पुढच्या काही भागात वाटचाल केलेली होती आणि आता मान्सून केरळमध्ये दाखल झालाय आणि खऱ्या अर्थानं आता पावसाचं आगमन वेळेत होणार आहे असं म्हटलं जाते. 15 जूनला मान्सून महाराष्ट्रात पोहोचले आणि तो तब्बल 106% पावसाची शक्यता महाराष्ट्रात वर्तवली जाते. आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे पंढरपूरमधली, कारण आषाढी एकादशीच्या निमित्तानं होणारी वारी यावर्षी होणार का आणि होणार असली तरी त्याचं स्वरूप कसं असेल या संदर्भातली सध्या चर्चा सुरू. आणि त्या दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची एक बैठक काही वेळापूर्वी पार पडली, त्याची दृश्य आता आपण बघतोय. वारीच्या स्वरूपाबद्दलचा निर्णय शासन घेईल आणि अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरांनी याविषयीची माहिती दिली आहे. 20 जुलैला आषाढी एकादशीची महापूजा पार पडेल, ज्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलंय आणि महापूजेसाठी शासनाकडून परवानगी ची मागणी यात करण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. ही बैठक काही वेळापूर्वी पार पडलेली आहे. या शासन परवानगी देईल त्या पालखी सोहळा आणि वारकऱ्यांचं स्वागत मंदिर समिती करेल. वारी कशा स्वरूपात होणार याचा निर्णय शासनच घेईल असं देखील या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी नेमकी कशी होणार आहे, त्याचं नियोजन काय आहे यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज बैठक होती आहे आणि आपल्या सोबत मंदिर समितीचे सदस्य आणि सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्की काय ठरलेलं आहे त्यांचं. काय सांगाल? काय येत्या 20 जुलैला आषाढी एकादशी आहे. प्रथमतः ही पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची प्रथा व परंपरा आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांना आज निमंत्रण देण्याचा निर्णय मंदिर समितीनं एकमताने घेतला. त्यांना सन्मानाने या पूजेला येऊन कोरोनाचा प्रादुर्भाव जो जगात आहे तो नष्ट व्हावा म्हणून पांडुरंगाच्या चरणी एक राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी विनंती करावी ही आज मंदिर समिती त्यांना विनंती करत आहे. दुसरी गोष्ट, मंदिर समितीची ज्या प्रथा परंपरा नियम म्हणजे प्रतिपदा ते पौर्णिमा मंदिर आज उघडं ठेवणे, 12 तारखेपासून म्हणजे ज्या तारखेला आपण पलंग काढतो त्या दिवसापासून 24 तास मंदिराचे दर्शन चालू ठेवणे. म्हणजे 24 तास दर्शन जर शासनाने परवानगी दिली तर दर्शन मंदिरात येऊन होईल, नाहीतर ॲपद्वारे सर्वांना दर्शन होतील. ज्यांची नैवेद्य आहेत त्यांची नैवेद्य अतिशय नियमाने पाळले जातील. ज्या पादुकांची व पांडुरंगाची पादुका भेट आहेत ती भेटसुद्धा अतिशय नियमाप्रमाणे अतिशय व्यवस्थित करू. मी निश्चितपणे मंदिर समितीच्या वतीने सर्व सन्माननीय मानाच्या पालखींच्या चरणी विनंती करतो व वारकऱ्यांनाही विनंती करतो की शासनानं ज्या लोकांना परवानगी दिलेली आहे त्यांना कसल्याही प्रकारची जर अडचण पडली तर मंदिर समिती ही त्यांची व्यवस्थापना करण्यात कसल्याच प्रकारची कुचराई करणार नाही ही मी आज आपल्याला ग्वाही देतो. आणि जर आपल्या भागात जर रोग जर नसेल तर आता माझ्या लातूर जिल्ह्यात रोग नाही आहे पण उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात रोग आहे, तर येताना मला सर्व अतिशय काळजीनंच यावं लागेल. नाहीतर हा कोरोनाचा प्रादुर्भाव जो कमी होतोय तो परत वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणून ज्यांनी त्याने आपापली काळजी घेऊन आपली वारी पोहोच करावी. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो. पण जाताना एक महत्त्वाचं आवाहन, ते म्हणजे मास्कच्या वापराचं. तोंड आणि नाक पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर करा, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल. बातम्यांच्या अपडेटसाठी पहा न्यूज 18 लोकमत.